नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला बिंदास बोल न्यूज चॅनलवर। आपल्यासोबत आहेत उमेश शेरेकर, जे भारतीय जनता पार्टीचे पडगा शहरचे अध्यक्ष आहेत। साहेब, स्वागत आहे आपला बिंदास बोल न्यूज चॅनलवर। भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष असताना आपल्या परिसरामध्ये आज गटारीची एवढी समस्या आहे, काय सांगा तुम्ही ग्रामपंचायत सरपंचांना? आता गावाबद्दल सेवा करायची राहिली बाजूला, जिथे आपण नेहमी आवाज उठवतच असतो, परंतु आज माझ्या गावात मिलला लागून गटार आहे, तर जिथे एवढा घाण पाणी येतो पावसाळ्यात, गावातला पाणी अख्ख्या मिलवर येतो। आता बरेचसे सरपंच होऊन गेले, पडग्यात तर प्रथाच आहे, दीड मिळेल सरपंच ही गोष्ट वेगळी आहे। पण आता यांना एवढं रिक्वेस्ट करून पण ही लोक आपल्याकडे काय हलकीगिरीने घेतात। बाबा एवढं सांगतो आपण का बाबा ही गटार झाली पाहिजे, मुख्य गटार आहे का तुम्ही करा। आता जेवढी गटाराची मच्छर रोगराई येते, दुर्लक्षपणा जास्त आहे। आता एवढा समजून कर्मचारी वर्ग पण असाच काही लक्ष देत नाही, काय नाही त्याच्यावर। गावामध्ये एवढं गटारीचं काम चालू आहे, तुमच्याकडेच दुर्लक्ष का? कारण काय? आम्ही पडग्यात आहे का नाही आपलं, आता आम्हाला शंका यायला लागली, आम्ही करायचं काय आणि कोणाकडे जाता? पुढे व्हिडिओला तक्रार करायला लागेल। पुढे येणाऱ्या काळामध्ये तुमची वाटचाल काय असेल, काय तुम्ही ग्रामपंचायतकडे मागणी करणार किंवा आम्हाला स्वतःला उभं राहावं लागेल इलेक्शनमध्ये, मग गाव सुधारावं लागेल। एवढे सरपंच आले नाही, कोणाला काय करायची इच्छाच नाही इथे, आता बघायला यायला तयार नाही कोणी, करायचं काय? आपण काय पत्रव्यवहार काय मागणी ग्रामपंचायतकडे केली होती काय? हो, आता ग्रामसभेला आम्ही स्वतःहून आमचा मुलगा गेलेला, आवाज उठवलेला, तेवढा रिक्वेस्ट केली त्यांना, पण कोणाला काही ते काय ठाण घेणं पत्ता नाही आहे। हे बघा ना, मस्त क्वालिटी आहे। ते बोलतात तू बोल न्यूज पडगा ग्रामपंचायत यांची क्वालिटी सेवा। तर अशा प्रकारे पडग्यामध्ये ही परिस्थिती आहे की भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष त्यांच्याच अवतीभोवती असलेल्या गटारीचं काम होत नाही आहे, तर सर्वसाधारण जे नागरिक पडग्यामध्ये आहे त्यांच्या समस्या कोण सोडवणार, हा मोठा प्रश्न आज पडग्या परिसरातल्या जनतेला आणि पडग्यातल्या नागरिकांना पडलेला आहे। मी रणजित राम साळुंके, बिंदास बोल न्यूज चॅनल, पडगा।